नमस्कार मित्रांनो, डायरेक्शन अकॅडमीमध्ये सर्वांचे स्वागत. आपल्याला माहीत आहे इलेक्शन पूर्वी अनेक विभागांच्या जाहिराती निघालेल्या आहेत आणि इलेक्शन नंतर काही महत्त्वाचे विभाग आहे त्यांच्या जाहिराती येणार आहेत आणि या जाहिरातींमध्ये विविध विविध पदांचे विविध लोकांना संधी उपलब्ध होणार आहे. त्यातला महत्त्वाचा विभाग आहे आरोग्य विभाग. माननीय आरोग्यमंत्री यांनी नुकतीच एक घोषणा केली आहे की आरोग्य विभागामध्ये 5,000 विविध पदांच्या जाहिराती निघणार आहेत. आज आपण अतिशय महत्त्वाची माहिती घेणार आहोत. या आरोग्य विभागामध्ये विविध 53 पदं असतात आणि या 53 पदांच्या शैक्षणिक पात्रता आणि त्यांची वेतन श्रेणी आपल्याला माहीत आहे. आरोग्य विभाग म्हणजे फक्त डॉक्टर आणि नर्स याच्या संबंधितच भरती निघते असं नाही, तर या विभागामध्ये 12वी पास विद्यार्थीसुद्धा, त्यानंतर ITI विद्यार्थीसुद्धा, त्यानंतर BSCचे स्टुडंट किंवा फार्मसीचे स्टुडंटसुद्धा विविध पदाच्या संधी मिळू शकतात. तर चला, आज आपण पहिलं पद बघणार आहोत. त्यामध्ये आहे वस्त्रपाल. याचा अर्थ होतो वस्त्रपाल म्हणजे दवाखाना राहतो. दवाखान्यामध्ये जे काही विविध सामान राहतं त्या सामानाची देखभाल करण्यासाठी जे काही पद राहतं त्याला काय म्हणतात? वस्त्रपाल. आणि यासाठी क्रायटेरिया आहे 12वी पास आणि तुम्हाला काही 2 वर्षाचा अनुभव पाहिजे. त्यानंतर दुसरं पद आहे भांडारपाल. भांडारपालासाठी सुद्धा तुम्हाला क्रायटेरिया आहे 12वी पास 12 आणि त्यानंतर लागतो की अनुभव. तुम्हाला त्या क्षेत्रामधला अनुभव महत्त्वाचा असतो. 3 नंबरचं पद आहे प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी. प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी त्यामध्ये प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारीमध्ये 2 पदं असतात. एक राहतं सर्कल लेवलला आणि दुसरं राहतं ते मलेरिया ऑफिसर म्हणून. इथं मलेरिया सर्कल म्हणजे आरोग्य विभागामध्ये 6 सर्कल आहे, वेगवेगळे 6 विभाग आहे. त्या विभागामध्ये लॅब टेक्निशियन म्हणून हे पोस्ट राहते. लॅब टेक्निशियनसाठी आपल्याला काय राहतं की आपले BSc ग्रॅज्युएट पाहिजे प्लस DMLT पदाचं रजिस्ट्रेशन झालेलं पाहिजे. किंवा जर तुमच्यामध्ये पॅरामेडिकल BSc इन पॅरामेडिकल असेल तरी सुद्धा आपल्याला अतिशय उत्कृष्ट संधी उपलब्ध राहते. त्यानंतर आहे मलेरिया. प्रत्येक जिल्हा लेवलला आपलं मलेरियाचं ऑफिस असतं आणि मलेरियाच्या मध्ये आपल्याला एक लॅब टेक्निशियन म्हणून एक संधी उपलब्ध असते. त्या पदासाठी सुद्धा आपल्याला BSc आणि DMLTचं रजिस्ट्रेशन हे आवश्यक असते. त्यानंतर प्रयोगशाळा सहाय्यक. प्रयोगशाळा सहाय्यक सरकारी दवाखान्यामध्ये एक लॅब टेक्निशियन ही महत्त्वाची पोस्ट असते आणि लॅब टेक्निशियनला मदत करण्यासाठी प्रयोगशाळा सहाय्यक ही पोस्ट असते. या पदासाठी आपल्याला महत्त्वाचा क्रायटेरिया असतो BSc आणि DMLTचं रजिस्ट्रेशन आवश्यक असतं. या पदाचा पगार स्टार्टिंग पगार 21,700 एवढं यांचं बेसिक स्केल आहे. नंतरचं महत्त्वाचं पद आहे एक्स-रे टेक्निशियन. एक्स-रे टेक्निशियन सरकारी दवाखान्यामध्ये जे एक्स-रे काढतो आपण त्याच्यासाठी हे पद अतिशय महत्त्वाचं राहतं. एक्स-रे टेक्निशियनसाठी महत्त्वाचं क्रायटेरिया आहे तुमची BSc पाहिजे, तुम्हाला BSc आणि त्यानंतर एक डिप्लोमा किंवा सर्टिफिकेट इन रेडिओग्राफी हा कोर्स तुमचा झालेला पाहिजे. त्यानंतर आहे ब्लड बँक टेक्निशियन. सरकारी दवाखान्यांमध्ये ब्लड म्हणजे रक्त पुरवठा करण्यासाठी जी एक शाखा राहते त्याला ब्लड बँक टेक्निशियन असे म्हणतो.
ब्लड बँक टेक्निशियनसाठी आपल्याला BSc आणि डिप्लोमा और सर्टिफिकेट इन द ब्लड ट्रान्सफ्युजन किंवा ब्लड बँक टेक्नॉलॉजी किंवा मेडिकल लॅबोरेटरी यामध्ये आपलं सर्टिफिकेट कोर्स असणे आवश्यक आहे. त्यानंतर महत्त्वाचं पद हे आपला सर्व दवाखाना ज्याच्यावर चालतो तो म्हणजे औषध निर्माण अधिकारी. आठ नंबरचं पोस्ट आहे औषध निर्माण अधिकारी. सरकारी दवाखान्यांमध्ये औषधांचा पुरवठा करणे, त्याचप्रमाणे जे ग्रामीण भागात जे रुग्ण असतात त्यांना औषधीचं डिस्पेन्सिंग करणे, यासाठी ही पोस्ट अतिशय महत्त्वाची असते. आणि यासाठी आपल्याला B.Pharmसाठी D.Pharm और B.Pharm होणं आवश्यक असतं. त्याचप्रमाणे आपल्याला फार्मसी काउन्सिल किंवा महाराष्ट्र काउन्सिलचा रजिस्ट्रेशन सुद्धा करणं गरजेचं राहते. नेक्स्ट पद आहे आहार तज्ञ. नेक्स्ट पद आहार तज्ञ, याला आपण डायटिशियन असे म्हणतो. दिसत नाही का? ओके ओके. नेक्स्ट पद आहे डायटिशियन. डायटिशियन दवाखान्यामध्ये जे रुग्ण ॲडमिट होतात त्यानंतर त्यांना योग्य आहार आवश्यकता असते. म्हणजे रुग्णांमध्ये प्रोटीन्स, कार्बोहायड्रेट्स किंवा व्हिटॅमिन कोणते द्यावे यासाठी एक पद असतं, त्यांना म्हणतो आपण आहारशास्त्रज्ञ. आणि आहारशास्त्रज्ञ यांचा पगार हा क्लास 2 लेवलचा असतो. म्हणजे तुम्हाला PSI, STI यांच्या पगारासारखा पगार या पदाला मिळतो. आणि या पदासाठी फक्त तुम्हाला BSc इन होम सायन्स ही डिग्री आवश्यक असते. BSc इन होम सायन्स. त्यानंतरचं पद आहे ECG टेक्निशियन. ECG टेक्निशियन जर कार्डिओचा पेशंट आला त्याला जी आपण ECG काढतो त्याच्यासाठी सुद्धा एक पद राहतं, त्याला आपण ECG टेक्निशियन असे म्हणतो. आणि ECG टेक्निशियनसाठी सुद्धा क्रायटेरिया असतो BSc आणि प्लस तुमचं काय झालं बॅचलर ऑफ सायन्स आणि सर्टिफिकेट कोर्स इन द कार्डिओलॉजी, किंवा तुम्हाला एक ECGचा सर्टिफिकेट कोर्स मिळतो तो तुमचा झालेला आवश्यक राहतो. त्यानंतरचं मित्रांनो महत्त्वाचं पद आहे तुमचं डायटिशियन. तुमचं आहे डेंटल, दंतयांत्रिकी. दंतयांत्रिकी म्हणजे काय की दाताविषयी जे रुग्ण येतात त्यांच्याशी आवश्यकता असणार हे पद राहतं, याला म्हणतो डेंटल मेकॅनिक्स. या पदाची सुद्धा पात्रता जी असते ती 12th पास प्लस तुमचा 12th पास प्लस डेंटल गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजमधून तुमचा एक सर्टिफिकेट कोर्स झालेला पाहिजे. आणि ते कोर्स हा तुम्हाला डेंटल काउन्सिल ऑफ इंडियाचं अप्रूव्ह पाहिजे. त्यानंतरची पोस्ट आहे डायलिसिस टेक्निशियन. किडनी संदर्भात जे काही पेशंट असतात त्यांचं आपल्याला डायलिसिस करावं लागतं. ते डायलिसिस करण्यासाठी ही पोस्ट असते. याचं महत्त्वाचं क्रायटेरिया आहे BSc पाहिजे. BSc प्लस तुमचं डायलिसिसचं एक DMLT कोर्स झालेला पाहिजे, DMLT यासाठी. त्यानंतर महत्त्वाचं पोस्ट आहे ती म्हणजे अधिपरिचारिका.
मित्रांनो, अधिपरिचारिकाचे हे दोन प्रकार असतात. म्हणजे एक अधिपरिचारिका की ज्या सरकारी रुग्णालयामधून ज्यांचा कोर्स झालेला आहे त्यांच्यासाठी यामध्ये 50% जागा ह्या रिझर्व असतात, 50%. आणि ज्या प्रायव्हेट इन्स्टिट्यूशन मधून ज्यांचा GNM किंवा ANM कोर्स झालेला असतो त्यांच्यासाठी 50% ह्या जागा राखीव राहतात. आणि महत्त्वाचं म्हणजे या महिलांसाठी अधिपरिचारिका येथे खूप चांगल्या संधी उपलब्ध असतात. आणि या पदाचा पगार सुद्धा 35,400 म्हणजे साधारणतः क्लास 2च्या इक्विव्हॅलेंट पोस्टचा पगार या पदांना मिळतो. आणि विशेष म्हणजे सर्वात जास्त संधी म्हणजे सर्वात जास्त पद या अधिपरिचारिका या पदाच्या निघत असतात. आत्ताच जवळजवळ 4,000 पोस्ट DMAR मध्ये निघालेले आहे. त्यानंतरचं पोस्ट आहे दूरध्वनी चालक. जे महत्त्वाचे ऑफिसर असतात त्याचा फोन ऑपरेट करण्याची जबाबदारी या पदावर असते. आणि या पदाचा जो पगार आहे तो आहे 21,700. आणि याच्यासाठी 10वी पास, फक्त तुमचं सर्टिफिकेट काय तर 12th पास तुम्हाला पाहिजे आणि प्लस यू आर फ्लुएन्सी इन इंग्लिश, मराठी, हिंदी लँग्वेज. एवढी साधा क्रायटेरिया या पोस्टसाठी आहे. आपल्याला माहीत सुद्धा नसेल की आपला 12वी विद्यार्थी आहे तुम्ही आणि 12वी विद्यार्थीला तुम्हाला ऑपॉर्च्युनिटी मिळते. तर बघा, लक्ष द्या मित्रांनो, अशा अनेक पोस्ट आहे की आपल्याला त्या खूप चांगल्या प्रकारे आरोग्य विभागामध्ये संधी उपलब्ध करून देऊ शकतात. त्यानंतर महत्त्वाचं पद आहे वाहन चालक. तर वाहन चालकामध्ये तुम्हाला बघा की तुम्हाला तुमचं 10वी किंवा 12वी तुमचं पास पाहिजे आणि सिम्पली तुमचं काय आहे, तुमच्याकडे एक ड्रायव्हिंग लायसन्सचा तुम्हाला ड्रायव्हिंग लायसन्स पाहिजे. आणि जर तुम्हाला 3 वर्षाचा अनुभव पाहिजे म्हणजे ड्रायव्हर झाल्यानंतर तुम्हाला तुमचं 10वी पास पाहिजे, तुमच्याकडे लायसन्स पाहिजे आणि तुम्हाला 3 वर्षाचा अनुभव पाहिजे. नंतर परीक्षा झाल्यावर तुमची एक परीक्षा होते, ते तुम्हाला ॲम्ब्युलन्समधून ती पास व्हावं लागते आणि तुम्ही आरोग्य विभागामध्ये ॲम्ब्युलन्सचे ड्रायव्हर म्हणून पात्र होऊ शकता. त्यानंतरचं पद आहे शिंपी. शिंपी शिंपी या पोस्टसाठी तुम्हाला SSC पाहिजे आणि प्लस ITI मध्ये आपला शिंपी कोर्स झालेला हवा. म्हणजे बघा, आपल्याला माहित आहे का या पदाबद्दल? अजून नाही. म्हणजे एक टेलर सुद्धा, टेलरिंग काम सुद्धा आपल्याला आरोग्य विभागामध्ये गरज राहते. चला, नेक्स्ट पद आहे प्लंबर. नेक्स्ट पोस्ट प्लंबर. बघा, प्लंबरची सुद्धा गरज आहे आणि प्लंबरचा बेसिक हा क्लर्क पेक्षा जास्त आहे मित्रांनो, लक्षात ठेवा. म्हणजे जर तुमच्याकडे 2 वर्षाचा अनुभव असेल, किती 2 वर्षाचा अनुभव असेल आणि एक प्लंबरचा कोर्सचं सर्टिफिकेट असेल तर तुम्ही प्लंबर होऊ शकतात. ओके. त्यानंतर सुतार, कारपेंटर. सुताराची सुद्धा आवश्यकता असते. सुताराचे सुद्धा पद निघतात आणि त्याच्या सुद्धा क्रायटेरिया काय आहे की तुमचा एक सुतार सर्टिफिकेट जो ITI मध्ये होत असतो, जर त्याचं सर्टिफिकेट असेल तर तुम्ही अप्लाय करू शकतात. आणि त्याचं सुद्धा बेसिक हे क्लर्कच्या एवढं पोस्ट बेसिक आहे या पदाला सुद्धा. त्यानंतर आहे ऑफ्थॅल्मिक ऑफिसर. ऑफ्थॅल्मिक ऑफिसर म्हणजे डोळ्यांचे डॉक्टर. यांचं पोस्ट ही आहे, बेसिक आहे 29,200. आणि याच्यासाठी काय पाहिजे तुम्हाला? क्लिनिकल ऑप्टोमेट्री रिकॉग्नाइज कोर्स हवा आहे. त्यानंतरची पोस्ट आहे फिजिओथेरपिस्ट. म्हणजे जे मसाज करणारे डॉक्टर असतात ते डॉक्टर. आणि त्यांचं जे बेसिक सुद्धा आहे त्यांचं 38,600 म्हणजे क्लास 2चं बेसिक आहे या पोस्टला सुद्धा. त्यानंतर ऑक्युपेशनल थेरपी. तुमचं ऑक्युपेशनल थेरपीमध्ये तुमची जर डिग्री असेल
तसेच सायन्स डिग्री इन ऑक्युपेशनल थेरपी, तर तुम्ही हे पोस्टसाठी एलिजिबल राहू शकतात. त्यानंतर आहे काउन्सिलर. काउन्सिलर म्हणजे सरकारी दवाखान्यामध्ये जे पेशंट येतात, विविध पेशंट, की एड्स रुग्ण असेल किंवा कुष्ठरोगाचे रुग्ण असेल किंवा TB रुग्ण असेल, तर त्यांच्यासाठी त्यांना एक काउन्सिलिंग करण्यासाठी हे पद राहतं. आणि या पदासाठी आपल्याला MSc इन सोशोलॉजी किंवा MSc इन सायकोलॉजी हे पद, हा डिप्लोमा, हा कोर्स करणं गरजेचं राहतं. त्याचप्रमाणे काही अनुभव 2 ते 3 वर्षाचा एक्सपिरियन्स सुद्धा तुम्हाला गरजेचा असतो. त्याच्यानंतरची पोस्ट आहे केमिकल असिस्टंट. केमिकल असिस्टंट म्हणजे काय, की जे आपलं BSc झाल्यानंतर किंवा एखाद्या पेशंटचं लॅबोरेटरी झाल्यानंतर त्यामध्ये विविध घटक असतात केमिस्ट्रीचे, त्याच्यासाठी ही पोस्ट असते. याच्यासाठी तुम्हाला काय पाहिजे, BSc आणि तुमचा केमिस्ट्री हा एक सब्जेक्ट असणं गरजेचं आहे. त्यानंतर आहे पोस्ट बॅक्टेरियोलॉजिस्ट. जे तुमचं BSc इन मायक्रोलॉजी असेल तर तुम्ही ह्या पोस्टसाठी अप्लाय करू शकतात. त्यानंतर आहे नॉन मेडिकल असिस्टंट. म्हणजे जर तुमचं 12वी पास असेल आणि एक ITIचा सर्टिफिकेट असेल, ITI ट्रेनिंग कोर्स इन लेप्रेसी वर्क, कुष्ठरोग मध्ये जर तुमचं सर्टिफिकेट असेल तर तुम्ही या पदाला अप्लाय करू शकता. त्यानंतर आहे पोस्ट गृहपाल. जे काही कॉलेजेस असतात, सरकारी कॉलेज, सरकारी रुग्णालय आणि त्यांचे संलग्नित कॉलेज, त्याच्यामध्ये जे काही विद्यार्थी असतात, ते हॉस्टेल असतात, त्या हॉस्टेलवर वार्डन म्हणून जी पोस्ट असते ती राहते ती गृहपाल. या पदासाठी आपल्याला डिग्री इन आर्ट्स सायन्स ऑफ रिकॉग्नाइज्ड युनिव्हर्सिटी एवढं आपल्याला गरजेचं राहतं. त्यानंतर आहे रेकॉर्ड कीपर. रेकॉर्ड कीपर म्हणजे काय, की सरकारी दवाखान्यामध्ये विविध MLC केसेस असतात, त्याचप्रमाणे रुग्णांची विविध माहिती असते. याच्यासाठी एक रेकॉर्ड मेंटेन करण्यासाठी हे पोस्ट राहतं, त्याला मानतो आपण रेकॉर्ड कीपर. रेकॉर्ड कीपरसाठी आपल्याला ग्रॅज्युएट ऑफ रिकॉग्नाइज्ड युनिव्हर्सिटी आणि डिप्लोमा इन लायब्ररी सायन्स या पदाची अर्हता आहे. त्यानंतर आहे सर्वात महत्त्वाचं पद आहे हेल्थ सुपरवायझर. हेल्थ सुपरवायझर हे पोस्ट ZP मध्ये सुद्धा खूप महत्त्वाचं असतं आणि हे तालुका स्तरावर पोस्ट असते. आणि या पोस्टचा पगार हा सुद्धा क्लास 2 इक्विव्हॅलेंट पोस्ट पेमेंट एवढा मिळतो. यासाठी आपल्याला शॉल बी पसेस द बॅचलर ऑफ सायन्स डिग्री आणि तुम्हाला एक सॅनिटरी इन्स्पेक्टरचा कोर्स झालेला पाहिजे. कशासाठी, हेल्थ सुपरवायझरसाठी. त्यानंतरचं पोस्ट आहे इलेक्ट्रिशियन. सरकारी बिल्डिंग किंवा सरकारी दवाखान्यामध्ये जेवढे काही इलेक्ट्रिकचे काम असतात त्याच्यासाठी ही पोस्ट भरलेली असते. त्याला काय म्हणतो आपण, इलेक्ट्रिशियन. याचा पगार आहे जवळजवळ 25,500. म्हणजे क्लर्कपेक्षा सुद्धा ही खूप चांगल्या संधी असतात, की आपलं जर साधा ITI आपल्याकडे कोर्स असेल तर आपण हे परीक्षा देऊन आपण आपली शासकीय नोकरीचा आपल्याला संधी उपलब्ध होऊ शकते. त्यानंतर आहे स्किल आर्टिशन, कुशल कारागीर. कुशल कारागीरसाठी काय पाहिजे आपल्याला, की एक 12वी पास पाहिजे आणि ITI किंवा विविध कोर्स झाला पाहिजे आपण. त्यानंतर आहे सिनियर टेक्निकल असिस्टंट. हा सुद्धा एक ITIच्या बेसवर कोर्स आहे आणि ITIचं जर तुमच्याकडे सर्टिफिकेट असेल तर तुम्ही पास होऊ शकता. त्यानंतर आहे टेक्निकल असिस्टंट. टेक्निकल असिस्टंट हा सुद्धा एक टेक्निकलचा कोर्स आहे.
त्यानंतर HEMR तंत्रज्ञ म्हणजे बघा, HEMR तंत्रज्ञ म्हणजे काय आहे की जे काही ICU असतात, ICU मध्ये जे आपण बघतो हेपा फिल्टर वगैरे असतात, तर ते मेंटेन करण्यासाठी हे तंत्रज्ञांची गरज असते. आणि याच्यासाठी क्रायटेरिया काय आहे? क्रायटेरिया आहे की तुमचं 12वी पास पाहिजे. तुम्ही किती? 12वी पास प्लस तुम्हाला 2 वर्षाचा त्या फील्डमधला अनुभव पाहिजे इन द गव्हर्नमेंट और द सेमी गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन. त्यानंतर आहे पोस्ट डेंटल हायजिनिस्ट. ही पोस्ट आपल्या दातांच्या पेशंटच्या रिलेटेड आहे. त्यानंतरची पोस्ट आहे स्टॅटिस्टिकल इन्व्हेस्टिगेटर. ही पोस्ट BSc तुमचं मॅथ असेल किंवा स्टॅटिस्टिक किंवा BCom असेल तर इथं तुम्ही फॉर्म भरू शकता. त्यानंतरची पोस्ट आहे फोरमॅन. बघा, या पदाचा पगार सुद्धा क्लास 2 इक्विव्हॅलेंट आहे. फोरमॅन म्हणजे काय की जे ॲम्ब्युलन्स असतात, ॲम्ब्युलन्सचं मेंटेन करण्यासाठी जी जबाबदारी असते ती फोरमॅनकडे असते. त्यानंतर आहे सर्व्हिस इंजिनियर. जर तुमचं SSC म्हणजे आपलं 10वी पास असेल आणि ITIचा डिप्लोमा असेल तुमच्याकडे, ITI, आणि 5 वर्षाचा अनुभव लागतो. 5 वर्षाचा जर अनुभव असेल किंवा 3 वर्षाचा अनुभव कशामध्ये? मोटर व्हेकल रिपेअरमध्ये. म्हणजे जर आपण 3-4 वर्ष गॅरेजमध्ये काम केलेलं असेल, आपल्याकडे ITI सर्टिफिकेट असेल, तर आपण ही पोस्ट साठी इलिजिबल असू शकतो. त्यानंतर आहे आपल्याकडे वरिष्ठ सुरक्षा सहाय्यक. सरकारी रुग्णालयांमध्ये जे सिक्युरिटी गार्ड असतो, सिक्युरिटी गार्डचा बॉस म्हणजे काय? सुरक्षा सहाय्यक. यासाठी काय आपल्याला काय लागतं? एक तर 12th पाहिजे, त्यानंतर आपल्याला 5 वर्षाचा अनुभव पाहिजे, आणि त्यानंतर बस you have to pass the secondary certificate, possess the certificate in industrial security course, आणि आपल्याला 5 वर्षाचा अनुभव पाहिजे. त्यानंतरची पोस्ट आहे समाज सेवा अधीक्षक. मित्रांनो, समाज सेवा अधीक्षक ही पोस्ट MSW अँड सोशल वर्क एक्सपिरियन्स तुम्हाला करणं आवश्यक आहे. त्यानंतर आहे हायर स्टेनोग्रेड. जे स्टेनोसाठी सुद्धा 2 पोस्ट असतात. त्यांचा पगार हा STI आणि PSI पेक्षाही जास्त पद असतो. त्यानंतर स्टेनोचं 3 नंबरचं पद आहे 25,500, हे बेसिकचं पद आहे. त्यानंतर आहे किरण सहाय्यक. त्यानंतरचं पोस्ट आहे ECG टेक्निशियन. त्यानंतरचं पोस्ट आहे हिस्टोपॅथी टेक्निशियन. आणि आपल्या त्यानंतरचं पद आहे हेल्थ इन्स्पेक्टर. हे पद सगळ्यांना महत्त्वाचं असतं. याच्यासाठी आपल्याला क्रायटेरिया आहे बॅचलर ऑफ सायन्स डिग्री, आणि त्याच्यानंतर तुमचा पब्लिक हेल्थ किंवा सॅनिटरी इन्स्पेक्टरचा कोर्स झालेला पाहिजे. त्याच्यानंतरचा आहे ग्रंथपाल. आपण जर लायब्ररीयन असाल आणि आपल्याकडे जर त्या कोर्सचं सर्टिफिकेट असेल तर आपण ग्रंथपाल या पदासाठी इलिजिबल असतो. त्यानंतर आहे इलेक्ट्रिशियन. बघा मित्रांनो, या इलेक्ट्रिशियन ह्या पदाचा सुद्धा पगार हा 19,900 एवढं बेसिक आहे. म्हणजे क्लर्क एवढं बेसिक आपल्याला मिळतंय. आणि याच्यासाठी आपल्याला काय पाहिजे? 12th पास
आणि एक ITIचा सर्टिफिकेट कोर्स ऑफ इलेक्ट्रिसिटी. ही एवढी साधी क्रायटेरिया या पोस्टसाठी आहे. त्यानंतर ऑपरेशन थिएटर असिस्टंट, आपण त्याला काय म्हणतो, OT असिस्टंट. ह्या पगार हे क्लर्क सुद्धा जास्त पगार या पोस्टसाठी आहे आणि हा पोस्ट फक्त 12वी पास विद्यार्थी सुद्धा या पदाला फॉर्म भरू शकतात. त्यानंतर आहे मोल्ड रूम टेक्निशियन, रेडिओग्राफी टेक्निशियन. म्हणजे काय तर एक्स रे टेक्निशियनसाठी मदत करणारा व्यक्ती, त्याला काय म्हणतो आपण, रेडिओग्राफी टेक्निशियन हेल्पर. यासाठी आपल्याला BSc आवश्यक आहे. BSc जर पास असेल तर आपण ह्या पोस्टसाठी इलिजिबल असू शकतो. तर मित्रांनो, आपण ह्या विविध 53 पदाची माहिती घेतली, त्यांची शैक्षणिक पात्रता याची माहिती घेतली आणि या पदांचं वेतन श्रेणी याची सुद्धा माहिती घेतली. आपल्याला एक समजलं असेल की आरोग्य विभाग म्हणजे फक्त डॉक्टर, नर्स याच्याशी संबंधित नाही. तर आपण 12वी पास असाल आणि आपल्याकडे जर ITI कोर्स असेल, प्लंबर, इलेक्ट्रिशियन, ड्रायव्हर, डेंटिस्ट सहाय्यक, एक्स-रे टेक्निशियन, लॅब टेक्निशियन, फार्मासिस्ट असे अनेक पद आहे आणि या सर्व पदांची 5000 पदांची ॲड येणाऱ्या काळात येणार आहे. त्यामुळे या पदासाठी आपण उत्तम अभ्यास करा, उत्तम तयारी करा आणि आपल्या हातातून एक चांगली संधी, समाजसेवा करण्याची संधी सुद्धा आपल्याला उपलब्ध होऊ शकते. बेस्ट लक, कीप अप स्टडींग.